क्रमांक 11 मधून आम्ही 4 उमेदवार आदरणीय सगळ्यांचे श्रद्धास्थान असले भुसे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही निवडून म्हणजे पाठवलेले निवडणुकीसाठी 4 उमेदवार अगदी व्यवस्थित असे दिलेले आहेत. साहेबांनी विचार करूनच प्रभागाच्या एक विकासासाठी आम्ही एक निमित्त आहोत, परंतु या कामासाठी आपले साहेबच सगळे पूर्णपणे काम करत असतात आणि आम्ही सगळे ठरवलेलं आहे. प्रभागातील माय बाप जनता असेल त्यांना आमचं एक आव्हान आहे, निवेदन आहे की आम्हाला यावेळेस पण संधी द्या. मागच्या वेळेस पण दिली, भरपूर कामं झालेल्या आहेत, काही बाकी असतील 80% कामं झालेले आहेत, 20% कामं जे बाकी राहिलेले असतील ते आम्ही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण सगळे जे उमेदवार दिलेले आहेत ते काम करण्यासारखे आहेत. माय बाप जनता सगळीच कामाचे आहे. आम्ही एक निमित्त फक्त साहेबांनी दिलेले उमेदवार आहोत. असे भरपूर कामं झालेले आहेत. तालुक्यात मालेगावातून म्हटलं, हा फक्त प्रभागाचं बोलले मी, 11 नंबर प्रभाग. मागच्या वेळेस पण आम्ही 4 नगरसेवक साहेबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने निवडून आलेलो होतो. तेच रिपेअर झालेले नगरसेवक आहेत. त्यांच्यात आमच्यात फक्त एक प्राचीताई नवीन आलेल्या आहेत. परिचय तर झालेलाच आहे. ह्या आपल्या निलेश आयरनच्या मिसेस आहेत. ह्या जिजाताई बच्छाव मागच्या वेळेस आमच्या बरोबर होत्या, त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे. नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. आजपर्यंत पण त्यांनी काम आपले चालू ठेवलेले आहेत. आता त्यांचे घरचे मालक दिलीप तात्या बच्छाव आहेत. आम्ही मिळून सगळे कामं करू. ही नुसतं आमच्या पुरतं चालणार नाही. साहेबांचे जे काम त्यांच्यावरच आमचं म्हणजे बऱ्यापैकी होतं. जिथं पण जातो तिथं साहेबांचे कामं दिसतात. साहेबांनी जे कामं केलेत, मला असं सांगावं असं वाटतंय, मालेगावातून ज्योतिबाई फुले अभ्यासिका असेल, म्हणजे आजकाल मालेगाव तालुक्यातून इतके गरजू विद्यार्थी तिथं अभ्यासासाठी येतात आणि विनामूल्य तिथं सेवा दिलेली जाते. हे एक चांगलं पुण्याचं काम तिथं केलं गेलेलं आहे. सावित्रीबाई फुले रुग्णालयाचं नाव काय दिलेलं आपण, सावित्रीबाई बाल रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय नाव सगळ्यांना माहिती आहे. तिथे बघा, जे 1 लाख रुपये डिलिव्हरीसाठी लागतात, शिजर केलं जातं, तर ते आज विनामूल्य त्या हॉस्पिटलला डिलिव्हरी केली जाते. हे सगळे आपले दादासाहेबांचा आशीर्वाद आहे. तिथे बघितलं गेलं, मी जेव्हा निवडून आले ना, हे काटे दिसतात का तुम्हाला, अशी परिस्थिती आणि ताळा लागलेला होता. ते हॉस्पिटल पूर्णपणे बंद होतं. दादासाहेबांनी जसं जसं त्यांना पद भेटत गेले, तसं तसं त्यांनी खूप सुंदर असं काम केलं आणि हजारो महिला तिथं डिलिव्हरी होत असतात आणि विनामूल्य. इतकी स्वच्छता तुम्ही आज जाऊन बघा, खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा इतकी स्वच्छता नाही, इतकी सुंदर व्यवस्था आपल्या रुग्णालयात होते. त्याचबरोबर आपल्या साहेबांनी कृषी कॉलेज काष्टीला 5 असे मंजूर करून आणले. सांगण्यासारखं भरपूर आहे. जास्तीत जास्त साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि त्यांनी आता आम्हाला संधी दिलेली आहे. आम्ही पण 4 त्यांच्या आदेशाने, त्यांच्या मार्गदर्शनाने, आमचे ते गुरु आहेत, आम्ही बरोबर त्यांच्या मनासारखं काम करू. हीच माझी बोलण्याची एक संधी भेटली. चुकलं बुकलं असेल मला माफ करा. जय महाराष्ट्र. टीका निलेश आहेर माजी उपमहापौर निलेश आहेर यांची पत्नी. साहेबांनी जे 4 उमेदवार दिलेले आहेत, खूप कॅपेबल दिलेले आहेत की साहेबांना एवढी खात्री आहे का हे आपल्या वार्डाचा विकास नक्की करतील. साहेबांची आशीर्वाद आमच्यावरती आहेत, हे आम्ही चांगल्या पद्धतीने मान्य करतो. आणि आता हे जयराजनगरमध्ये 2 रस्त्यांचे कामाचे उद्घाटन आता झालेले आहेत, तर आणखी आपण जे रस्त्यांचे काम बाकी आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. 11ची नवीन उमेदवार प्राची नरेंद्र पवार. बाकीचे जे उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सगळ्यांना ओळखतातच. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. मागील 10 वर्षात, 10 ते 15 वर्षात सगळे जुने उमेदवार आहे, म्हणून साहेबांनी त्यांना संधी दिली आणि साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. म्हणून सगळ्यात प्रथम मी साहेबांचे आभारी मानते आणि इथून पुढे मी या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे माझ्या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रभागातील लहान मुलांसाठी म्हणा, वृद्ध महिलांसाठी म्हणा, सुरक्षितता आणि त्यांच्या मनोरंजनाचा विकास होईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.